तिथनं झालं. हॅलो. पलीकडे बायको बसलेली असेल ना, माणसाला माईक कसा चालू करावा हेही कळत नाही. माझ्या लग्नाला 7 महिने पूर्ण झाले. मला कळत नाहीये मी इथल्या शिक्षकांचे धन्यवाद मानू का मुलांचे. एवढी समज आहे त्यांच्यामध्ये. खरं म्हणजे आज जेवढा माझा चेहरा हसरा आहे त्यापेक्षा 1000 पटीनं आधी मी खूप हसायचो. माझं हे हसणं मजल्यामधल्या माझ्या भगिनींना पाहवत नसायचं की काय. म्हणून मी जेव्हा जेव्हा इकडे आलो तेव्हा तेव्हा मला हाच प्रश्न विचारला गेला, सर लग्न कधी करता. मला आधी वाटायचं की हा प्रश्न माझ्या काळजीनं केला गेलाय. पण लग्नाची 7 महिने पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या एका मतावर आता ठाम आहे की हा माणूस एवढा आनंदी असूच कसा शकतो हे न पाहवल्यामुळं लग्न नावाच्या एका भक्कम किल्ल्यामध्ये मला जाणीवपूर्वक ढकललं गेलंय. तरीही मी गेली 7 महिने माझं दुःख एकांतात जगत होतो. हा माणूस एकांतात राहूच कसा शकतो. म्हणून माझ्या मातोश्री आदरणीय नैना पाटील मॅडम, माझे गुरुवर्य आणि पिताश्री यशोरी पाटील सरांना म्हणाले असतील, उमेश अलीकडे कुठे दिसत नाही, कदाचित आनंदी असावा. आपण साहित्य संमेलन घेतोय तर त्याचा आवर्जून आपण पत्रिकेत कुठेतरी उल्लेख करायला पाहिजे. सरांनी मला फोन केला. मी म्हणालो पुण्यात. मागून मला आवाज आला मॅडमांचा कॉलवरच, पुण्यात असला तरी नाव घालाच. शेवटी परिसंवादात नाव टाकलं गेलं. मला आवर्जून मॅडमांचा फोन आला, येताना एकटा येऊ नकोस, सोबत कोणाला तरी घेऊन ये. मला याचं कारणच कळलं नाही नेमकं काय. कदाचित कारण आणि परिणाम एकाच वेळेला त्यांना पाहायचं असेल. तिचं एक महत्वाचं काम निघालं विद्यापीठात. मी कसा चालू आल्या आल्या पहिला प्रश्न, काय रे मिसेसला आणलं नाहीस का. भेटेल का मॅडम मला तेच विचारत होता, मिसेसला आणलं नाहीस का, आणलं नाहीस का, आणलं नाहीस का. मला वाटलं नेमकं काय चाललंय हे. तर मी पुन्हा मॅडम या मताला आलेलो आहे आणि माझं मत ते ठाम आहे की आधी जो उमेश एवढा खळखळून हसायचा तो उमेश कोणत्या यंत्रामुळे हसणं बंद केलंय ते यंत्र आपल्या सगळ्यांना पाहायचं होतं. आणि म्हणून तुम्ही मला जोडीने या ठिकाणी निमंत्रण दिलं. योगायोग पहा, परिसंवादाचा मी निमंत्रित वक्ता होतो. बोललो असतो, जाऊन बसलो असतो. आता काव्य संमेलनाच्या वेळेला तुम्ही माझा सत्कार करावा आणि माझ्या हातामध्ये माईक घेऊन मला पुन्हा विचारणा करावी की एखादी कविता होऊन जाऊ दे. आबाजी तुम्हाला याची कल्पना असेल, कदाचित तुम्ही अनुभव घेतलाय की नाही मला माहिती नाही, पण बायको शेजारी बसलेली असताना नेमकी कोणती प्रेम कविता सादर करावी असा पेच पडलेला कदाचित मराठीतला मी पहिला कवी आहे. त्यामुळं एखादी कविता सादर करून संध्याकाळी ही कविता नेमकी कुणासाठी लिहिला होता, कधी लिहिला होता असा आवर्जून उल्लेख करून विनाकारण चालू असलेलं भांडण सुनामीमध्ये रूपांतरित न करता मी हिच्यासाठीच लिहिलेली एक कविता खास माझ्या कुटुंबासाठी सादर करतो. खरं तर आबाजी हे माझं कुटुंब आहे. मग अशी यशोरी पाटील सर म्हणाले की 6वी 7वीला होतो त्यावेळेला मी सरांनी मला गाडीवरती बसवलं आणि कोथळीला सर व्याख्यानाला घेऊन गेले. आबाजी मी तुमच्या साक्षीने एक वाक्य सांगतो की त्या दिवशी मी सरांच्या गाडीवर बसलो म्हणून मी माझ्या आयुष्याचा रस्ता चुकलो नाही.
त्यामुळं मी माझं खूप मोठं सद्भाग्य मानतो की असे गुरु मला मिळाले आणि त्यांनी आज माझा सपत्नीक असा सत्कार केला. खरं तर हा घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळं हा माझा घरचा सत्कार आहे. भाग्यश्री ही सगळी आपली माणसं आहेत, माझी माणसं आहेत. बाकीचा विनोदाचा आणि शब्दछलाचा भाग सोडला तरी प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी पाणवलेले तुला दिसतील. त्यांचं विलक्षण प्रेम आहे माझ्यावर आणि माझं खूप कल्याण व्हावं, मी खूप मोठा व्हावा अशी प्रत्येकाची मनोमनी इच्छा आहे. आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या प्रार्थना माझ्यासाठी, त्यांच्या सदिच्छा, यामुळे आयुष्यामध्ये इतका त्रास होऊन सुद्धा मी आज सन्मानानं समाजात उभा आहे. याचं श्रेय माझ्यावरती प्रेम करणाऱ्या तुम्हा सगळ्यांचं आहे. त्यामुळे मी तुमच्याप्रती अत्यंत विनम्रपणे कृतार्थ आहे. पण तरीही कधी लग्न करताय हा प्रश्न मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही मॅडम, खास करून तुमचा. आणि त्यामुळे वेळ न दवडता मी हिच्यासाठी लिहिलेली आणि आपल्याला मी आवडेल अशी कविता सादर करतो. कविता गेय स्वरूपाची आहे, त्यामुळे नैना पाटील मॅडम गाऊन सादर करावं लागेल. अलीकडं शिकवून शिकवून माझं नर्द झालंय, त्यामुळे या नर्दातून कशी गेय कविता येत माहिती नाही, तरी मी सादर करण्याचा प्रयत्न करेन. पण पलीकडे बायकोही बसलेली आहे, त्यामुळे तिचाही भाग आहेच. त्यामुळे सध्या परिसंवादात जो गुरगुरणारा वाद तुम्हाला दिसला होता, काव्य संमेलनात त्याची शेळी झालेली आहे. असो, कवितेला सुरुवात करतो. तू आयुष्याच्या अंगणातली बहरलेली वेल ग. मॅडम आपल्यासाठी जरा टाळ्या वाजवा. कारण कसं आहे, नंतर याही मुद्द्यावर भांडण निघेल. तुमच्यासाठी टाळ्या वाजवा, माझ्यासाठी टाळ्या वाजवा. तू आयुष्याच्या अंगणातली बहरलेली वेल ग. तू उन्हामंदी शिजलेल्या काळजाची ओल ग. तू आयुष्याच्या अंगणातली बहरलेली वेल ग. तू उन्हामंदी शिजलेल्या काळजाची ओल ग. मॅडम डोळ्यांचे व्यायाम भारी चालू आहे. एकदा माझ्याकडे बघतात, एकदा तिच्याकडे बघतात. तू कन कन उजाळणारी पीरतीची वात ग. तू कन कन उजाळणारी पीरतीची वात ग. तू थेंब थेंब बरसणारी मिरगाची सुरवात ग. तू थेंब थेंब बरसणारी मिरगाची सुरवात ग. तू काळजाच्या काठावर विरणारी लाट ग. तू काळजाच्या काठावर विरणारी लाट ग. तू आयुष्याच्या अंधाराला चिरणारी पहाट ग. तू आयुष्याच्या अंधाराला चिरणारी पहाट ग. तू हसू हसू उधळणारी आनंदाची मेघ ग. तू हसू हसू उधळणारी आनंदाची मेघ ग. तू खुशहाली वाटणाऱ्या निर्मी
गाणी ग तू आसूसल्या डोळ्यातली हिरवी हिरवी गाणी ग तू जेड वाटेने चालणाऱ्या या उन्मेषाची राणी 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 ग. धन्यवाद.